काय फायदा विज्ञान शिकून जर एक्सेप्शन अपवाद म्हणजे काय आपल्याला माहिती नाही? रील सेव्ह करून ठेवा आणि विज्ञान शिकणाऱ्या प्रत्येक पालकाने आणि त्याच्या मुलाने हा व्हिडिओ अवश्य पहा आणि विज्ञान शिकणाऱ्या सर्व मुलांना हा व्हिडिओ पाठवा. तर अपवाद म्हणजे असा एक विशिष्ट ग्रुप असतो, त्यामधले सर्वजण नियम पाळतात आणि एक जण नियम पाळत नाही. जो नियम पाळत नाही त्याला अपवाद एक्सेप्शन असं म्हणतात. चला काही उदाहरण पाहूया. बघा, ऑल मेटल्स आर सॉलिड ऍट द रूम टेम्परेचर म्हणजे सर्व धातू खोलीच्या तापमानाला हे स्थायू असतात. म्हणजे बघा, तुम्ही लोखंड पहा, कॉपर म्हणजे तांब पहा, हे धातू सॉलिड आहेत, बरोबर. परंतु हा एक अपवाद म्हणजे काय? मर्क्युरी. बघा, मर्क्युरी सुद्धा धातू आहे, पण तो लिक्विड फॉर्म म्हणजे द्रव रूपामध्ये आढळतो. म्हणजे मर्क्युरी हा अपवाद झाला, एक्सेप्शन झालं. बघा, दुसरं उदाहरण किती महत्वाचं आहे. ऑल मॅमल्स गिव्ह बर्थ टू यंग वन्स म्हणजे सर्व सस्तन प्राणी हे पिलांना जन्म देतात. बघा, एवढे जे प्राणी तुम्हाला दिसत आहेत ते पिलांना जन्म देतात. पण अपवाद म्हणजे काय? बघा, प्लॅटिपस हा एक सस्तन प्राणी आहे, म्हणजे त्याला दुग्ध ग्रंथी आहे, परंतु तो अंडे घालतो. म्हणजे या नियमासाठी प्लॅटिपस हा अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. तिसरं पाण्याचं अतिशय महत्वाचं उदाहरण म्हणजे पहा, सर्व सबस्टन्स जवळजवळ काय होतात माहितीये का? उष्णता दिल्यावर ते एक्सपॅन्ड होतात म्हणजे प्रसरण पावतात आणि थंड केल्यामुळे ते आकुंचन पावतात. परंतु पाणी याला एक अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. म्हणजे काय होतं माहितीये का? जर पाण्याला आपण 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत उष्णता दिली म्हणजे हीट दिली तर ते आकुंचन पावतं, कॉन्ट्रॅक्ट होतं. म्हणजे पाणी हे नियम पाळत नाही, म्हणून पाणी हे अपवाद आहे, एक्सेप्शन आहे. यालाच एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचं असंगत आचरण म्हणतात. तर या दिलेल्या उदाहरणावरून तुम्हाला एक्सेप्शन अपवाद म्हणजे काय हे कळलंच असेल. आपल्या मुलांनाही विचारा हे जर तुम्हाला कळलं असेल. आणि हो, एक अपवादाचं उदाहरण तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये सांगा, बघूया किती तुमच्या कमेंटला लाईक येतात. हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवा जे विज्ञान शिकतायत. विज्ञान मधील अतिशय महत्वाची ही कॉन्सेप्ट आहे. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.